सांगावावर आपण पाहतोय महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। नागपूरमधील RSSच्या कार्यालयावरती 23 मार्चला काँग्रेस आणि वंचितचा संयुक्त मोर्चा। देशाचे सार्वभौमत्व, स्वायत्ता आणि स्वातंत्र्याशी भाजप RSSची तडजोड, प्रकाश आंबेडकर यांचा हा आरोप। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधांच्या कामांना गती, नाशिक रिंग रोडच्या 3954 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता, विभागीय आयुक्तांकडून नागरी कामांचा आढावा। प्रतिकूल हवामानामुळे राज्यातील साखर उद्योग संकटात, ऊसाच्या उत्पादनामध्ये 15% घट, साखर उद्योगाला 3300 कोटींचा फटका, तर 4315 कोटींची FRP थकली। पुण्यात 10वी परीक्षेचे गणिताचे दोन्ही पेपर फुटले। परीक्षेच्या 3 दिवस आधीच एका टेलिग्राम ग्रुपवरती पेपर लीक झाले। ग्रुप ॲडमिनसह सदस्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। बुलढाण्यामध्ये महिला बेपत्ता होण्याचा सत्र सुरू, 24 तासांमध्ये जिल्ह्यातून एका विवाहितेसह 6 मुली बेपत्ता। 2.5 महिन्यामध्ये 200 महिलांचे एकूण 289 जण बेपत्ता। सलग 12व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम। इराणचाही पलटवार, जवळपास 2000 जणांचा मृत्यू, हजारो जखमी। इराणच्या तेल प्रकल्पावर हल्ले नको, अमेरिकाचे इस्रायलला निर्देश। युद्धानंतर इराणशी तेलाचा व्यापार करायचा असल्याने अमेरिकेची इस्रायलला सूचना। आखाती युद्धांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या सगळ्या मंत्र्यांना सूचना, सगळ्या मंत्रालयांना परस्पर समन्वयाने काम करत युद्धाचा नागरिकांवर होणारा परिणाम कमी करण्याचे निर्देश। ओम बिर्लांविरोधात आज संसदेत अविश्वास प्रस्ताव, प्रस्तावाला विरोध करण्यासाठी भाजप सज्ज, भाजपाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी। नितीश पर्वाचा करू नसतं, नितीश कुमार यांची महती आणि जादू संपली याची खात्री पटल्यावर भाजपाने त्यांचा गेम केला, सामनाच्या अग्रलेखातून निशाणा। या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।